शिक्षक हा समाजाचा आरसा असतो आणि याच शिक्षक हा समाजातील प्रत्येक नीतिमूल्याला डोळ्यासमोर ठेवून समाजाचा विकास उराशी बाळगून विद्यार्थी घडवण्याचा आणि समाज घडवण्याचं काम करत असल्याचं चित्र आपल्याला नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळते। कारण आपल्यासोबत जे आता पाहुणे आलेले आहेत ते आहेत कधीकाळचे शिक्षक आणि आत्ताचे उद्योजक कवळी गुरुजी। प्रथमतः तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये मी स्वागत करतो। प्राथमिक शिक्षक ते आज उद्योगपती असा आपला प्रवास आहे। तर शिक्षकी पेशातून आपण उद्योगाकडे कसे वळलेत हे थोडं सविस्तर आपल्या प्रेक्षकांना सांगा। नमस्कार। सर्वप्रथम मी मॅक्स महाराष्ट्र ह्या चॅनलचं स्वागत करतो की तुम्ही या ठिकाणी माझी मुलाखत घेऊन या जिल्ह्यातील सर्व तरुणांना प्रेरणा देण्याचं काम करत आहात, त्याबद्दल आपलं धन्यवाद। आज जो आपण प्रश्न विचारलेला आहे की आज आपल्या ग्रामीण भागामध्ये खरं म्हणजे भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असताना या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारी सगळी मंडळी शेतीवर आधारित जीवन जगतात आणि या शेतीमध्ये आपण जर आधुनिकतेची कास दिली तर या ग्रामीण भागातल्या तरुणांना खूप मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो आणि ग्रामीण भागातला तरुण त्याला जर थोडं आपण नॉलेज दिलं, ट्रेनिंग दिली, त्याचा आत्मविश्वास वाढवला तर तो तरुण स्वतःच्या पायावर सन्मानाचं जीवन जगू शकतो। आणि या ठिकाणी मला असं लक्षात आलं की पश्चिम महाराष्ट्र खूप पुढे जातो आणि आमच्या मराठवाड्यामध्ये अनेक तरुण आत्महत्या करतात, शेतकरी आत्महत्या करतात आणि म्हणून ह्या शेतकऱ्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। शिक्षकी पेशामध्ये असताना आपण विद्यार्थी घडवण्याचं काम तर करतोच, पण या भागातल्या तरुणांना, या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून काहीतरी केलं पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून मी सर्वप्रथम शिंदी या आमच्या जन्मगावी त्या ठिकाणी दूध डेअरीची स्थापना मी केली आणि गावातील तरुणांना, महिलांना एकत्र करून त्यांना दुग्ध व्यवसायाची आवड निर्माण करून दिली आणि त्यांना गाई म्हशी वाटप केल्या आणि त्यांच्या त्या दुधापासून आपण नांदेडला दूध देत होतो कलेक्शन करून आणि त्यामुळं त्यांचं उत्पन्न वाढलं आणि उत्पन्न वाढल्यामुळं त्या कुटुंबाला शिक्षणासाठी त्या पैशाची मदत झाली, कुटुंबाला सन्मानाचं जीवन जगण्यासाठी कारण आर्थिक खूप मदत झाली, कारण शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय आहे आणि त्यामुळं आमच्या भागातला शेतकरी अत्यंत सन्मानाचं जीवन जगू लागला। पण एवढ्यावरच भागणार नाही हे लक्षात घेऊन मी सुरुवातीला शिंदी गावामध्ये एक गुऱ्हाळ टाकलं आणि गुऱ्हाळ टाकून, कारण ऊस पीक हे असं पीक आहे की शाश्वत पीक आहे। आज आपण बघतो, आज जर परिस्थिती बघितली तर सतत 15 दिवसापासून आपल्या भागात पाऊस आहे आणि त्याच्यामुळं सोयाबीनचं पीक हे आता हाताच्या बाहेर जाते काय अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली आहे। आणि शेतकरी राजा आमचा हा आंधळा कोशिंबिरीसारखा खेळ खेळत असतो, कारण त्यानं विचारही करत नाही की मला किती पैसे मिळतील आणि तो इकडून तिकडून मार्केटमधून काढतो, व्यापाऱ्याकडून उधारी काढतो, बँकेकडून कर्ज काढतो आणि त्या काळ्या मातीमध्ये सगळं टाकून देतो। म्हणजे अत्यंत एवढं त्याच्यामध्ये आत्मविश्वास असतो की मी ह्या जगाची भूक भागवणारा शेतकरी आहे आणि माझ्या मेहनतीतून ह्या जगाची भूक भागणार आहे अशा प्रकारच्या विश्वासाने तो शेतामध्ये एवढं टाकत असतो। बघा, आपण कुठला विचार करत नाही, आपण प्रत्येक पैसा गुंतवणूक करताना विचार करतो, पण शेतकऱ्याला माहीत नाही आपण ह्या जमिनीमध्ये पेरल्यावर आपल्या हातात मिळतंय की नाही। एवढं म्हणजे एखाद्या जुगारासारखा हा खेळ शेतीचा आहे आणि त्यामुळं शेतकरी हा अत्यंत अडचणीत येत असतो आणि म्हणून ह्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शाश्वत पीक म्हणून ऊसाकडे बघितल्या जाते। आज पश्चिम महाराष्ट्राची जी प्रगती झाली ती ऊस पिकावर झाली आणि म्हणून मलाही वाटू लागलं की आपल्या भागातल्या शेतकऱ्याला जर न्याय मिळायचा असेल तर त्याला ऊस लागवडीकडे त्याचा कल वाढवला पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून मी सुरुवातीला मग शेतकऱ्याला जर आपण ऊस लावायचं तर आपल्याकडे कारखाना पाहिजे। गुरुजी, नक्कीच आपण ज्या पद्धतीनं आपली वाटचाल झाली, आता प्रामुख्यानं जर पाहिलं तर शिक्षक हा प्राणी जो आहे तर तो म्हणजे आपलं काम भलं, आपली शाळा भली आणि याच्या आध्यात्नामध्यात अशी गत शिक्षकाची असते। मात्र उद्योगाच्या ठिकाणी झेप घेण्याचं आणि ती रिस्क घेण्याचं आपण कसं ठरवलं? उद्योगाची जी चालना मिळणारी आहे, कारण आपण ज्या परिसरातून येतात त्या परिसरामध्ये उद्योगधंदे तसे काही नाही आहेत, मात्र उद्योगाची चालना आपल्याला कुठून मिळाली?
आपण कोणत्या ठिकाणाहून उद्योग पाहिले आणि त्याच्यातून चालना घेऊन आपण ठरवलं की आता आपण उद्योगामध्ये भरारी घ्यायची आहे? काय झालं, मी 1988ला नूतन विद्यालय उमरी येथे शिक्षक म्हणून कार्यरत त्या ठिकाणी झालो आणि कैलासवासी त्या भागाचे आमदार बाबासाहेब देशमुख गोरठेकर ह्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. मी त्यांच्या संस्थेवर शिक्षक असताना त्यांनी प्रथम मला त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीवर उभं केलं आणि मी त्या ठिकाणी निवडून आलो. त्यांच्यासोबत आल्याच्यानंतर बाबासाहेब गोरठेकर तिथं सभापती झाले आणि मी तिथं उपसभापती म्हणून काम करू लागलो. बाबासाहेबांनी मला तिथं संधी दिली आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ह्या भूमिकेतून मी हे सगळं काम करत होतो. आणि बाबासाहेबांची प्रेरणा मला मिळाली, कारण बाबासाहेब गोरठेकर हे अत्यंत निस्वार्थ त्यागी वृत्तीचे माणसं आणि त्यांनी कुठलं करप्शन वगैरे कधी आयुष्यामध्ये करत नव्हते आणि त्यांच्या ह्या संस्कारामध्ये आम्ही वाढलोत आणि आम्हीसुद्धा कुठलंच आतापर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये कुठल्या करप्शनला आम्ही हात लावलेला नाही आणि त्यामुळं लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग केलं पाहिजे तर मग आपल्याकडं पैसा तर आला पाहिजे. मग पैसा येण्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपण उद्योग उभारले पाहिजेत, ही भावना त्यावेळेस आली. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामतीसारखा भाग प्रचंड पुढं जात होता आणि आम्ही मात्र खूप मागे होतो. म्हणून मी अनेक वेळेस बारामतीला गेलो, भेट दिली, पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागाला भेट दिली, कोल्हापूरला गेलो, कोल्हापूरमधल्या अनेक भागाला भेट दिली आणि त्यामुळं तिथली प्रेरणा घेऊन त्या पद्धतीनं आपल्याला ह्या भागाला कसं पुढं नेता येईल त्या पद्धतीनं नेण्याचं माझ्या मनामध्ये आलं आणि तेव्हापासून मी कामाला लागलो. आणि मग सुरुवातीला डेअरी काढली, नंतर गूळ कारखाना काढला आणि शेतकऱ्याला न्याय देण्याच्या भूमिकेतून मी काम करत होतो. आपण त्या प्रत्येक गोष्टीकडे येणार आहोत, कारण तुमच्या एका गोष्टीकडे मला यायचं, कारण खरंच एका चित्रपटाला साजेशी अशी गोष्ट आपल्या अख्ख्या आयुष्यात झालेली आहे. तुमचं आत्ताचं वय किती आहे? आत्ता माझं वय 58 मी क्रॉस केलो, कारण परवाच मी रिटायर्ड झालो डिसेंबरला आणि आता माझं 59 वय रनिंग चालू आहे. आणि तुम्ही उद्योगाची सुरुवात कोणत्या वर्षामध्ये, तुमचं वय किती होतं त्यावेळेस केली? मी माझ्या उद्योगाची सुरुवात 2014 साली केली. सुरुवातीला मी डेअरी टाकली. तसं तर मी ज्यावेळेस शिक्षक म्हणून लागलो तेव्हापासूनच मी डेअरीची सुरुवात केली. शासकीय डेअरीचं संकलन केंद्र मी त्या काळात घेतलं 1988ला आणि तेव्हापासून घरी गाई म्हशी ठेवून दूध उत्पादन करण्याचं नियोजन केलं आणि तेव्हापासून मला या व्यवसायाची आवड निर्माण झाली 1988 पासून. म्हणजे जवळपास तुम्ही 35 ते 36 वर्षाचा कालावधी. म्हणजे खरंच नक्कीच, कारण मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की एखाद्या चित्रपटाला साजेसं असं कथानक कवळे गुरुजींच्या आयुष्यामधलं आहे. कारण 1988 मध्ये एका छोट्याशा डेअरीमधनं त्यांनी त्यांच्या या उद्योगाची सुरुवात केली. एक साधा प्राथमिक शाळेवरचा शिक्षक ते आता उद्योजक, ही सगळी जी वाटचाल आहे तर खरं एखाद्या चित्रपटातील एखाद्या अभिनेत्याला साधण्यासारखी गोष्ट आहे, जी त्याची एक सुरुवात राहते छोटीशी आणि नंतर तो एक मोठा उद्योगपती होतो. हे उदाहरण म्हणजेच कवळे गुरुजी असंच म्हणावं लागेल. गुरुजी, आपण जे पहिलं उत्पादन घेतलं ते नेमकं कोणतं होतं आणि ती सुरुवात कशी झाली? पहिलं उत्पादन म्हणजे आता आम्ही उद्योगाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सुरुवातीला मी डेअरी काढली, नंतर मग मी पतसंस्थेची स्थापना केली आणि नंतर मग मी गूळ कारखाना काढला आणि ह्या माध्यमातून लोकांना न्याय देण्यासाठी त्या भूमिकेतून मी काम करत राहिलो. आज मी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये 50-100 मुलं आज सोयरिकीपासून लग्नापासून वंचित आहेत. ह्याचं कारण म्हणजे कुणी शेतकऱ्याला मुलगीच द्यायला तयार नाही. खरं म्हणजे पूर्वी आपल्या देशामध्ये शेतकरी नंबर 1ला समजले जायचे, व्यापार नंबर 2ला आणि चाकरी ही नंबर 3ला. पण आता उलटं झालेलं आहे. नोकरीवाला म्हटलं की अगोदर मुली द्यायलेत. म्हणजे आज नोकरी नंबर 1ला, व्यापार 2ला आणि शेती 3 नंबरला गेली आहे. पण माझं तर मत असं आहे, आजसुद्धा आपल्याला शेतीला नंबर 1ला नेता येऊ शकते. फक्त याच्यामध्ये आपल्याला आधुनिकतेची जोड द्यावी लागेल आणि आपण आधुनिकतेची जोड देऊन जर शेती केली तर निश्चित आपल्याला खूप पुढं जाता येऊ शकते. दूध उत्पादनापासून आपल्या उद्योगाची सुरुवात झाली, तर दूध उत्पादनामध्ये आपले कोणकोणते प्रॉडक्ट आहेत जे की आत्ता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत? 88 पासून सुरुवात झालेली. आज आमच्याकडं पॉकेटमधून आम्ही गाईचं दूध, म्हशीचं दूध, 3-5, 8-5 फॅट असलेलं दूध देतो. 60-90चं दूध आम्ही पॅकिंग करून म्हशीचं दूध देतो. पॅकिंगमध्ये गाई आणि म्हशीचं दूध आहे. दही आमचं पॅकिंगमध्ये जातं आहे. त्याच्यानंतर आमचं लोणीसुद्धा पॅकिंगमध्ये आहे. पनीर आहे, खवा आहे,
तूप आहे, हे सगळे प्रोडक्ट आमच्याकडं आज पॅकिंग करून आम्ही मार्केटिंग करतो पूर्ण जिल्हाभर. तसेच आंध्र प्रदेश, इकडं नागपूर, औरंगाबादपर्यंत सुद्धा आमचे प्रोडक्ट जातात. वार्षिक दुधाच्या उत्पादनामधला आपला टर्नओव्हर किती आहे वार्षिकचा? दुधाचा या ठिकाणी वार्षिक टर्नओव्हर जर आपण बघितला तर साधारणतः 2 करोड रुपयाच्या जवळपास आमचा हा टर्नओव्हर आहे. दूध उत्पादनामध्ये दूध हे फार म्हणजे जे रिस्की असल्याचं हे केलं जातं, कारण त्याची फुटण्याची भीती असते, त्याच्यावर प्रक्रिया होण्यासाठी सुद्धा बऱ्याचशा अडचणी येतात. आपला भाग अति ग्रामीण भाग आहे, ज्याच्यामध्ये शहरी भागाला टच न होणार आहे. मग या सगळ्या गोष्टीमधनं प्रक्रिया उद्योगाकडे एक शिक्षक माणूस, प्रक्रिया उद्योग कसा, शेवटी प्रक्रिया उद्योगच आहे ना, तर मग ह्या सगळ्याचं नॉलेज कुठनं घेतलं? कारण ह्या सगळ्या गोष्टी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. नांदेडसारख्या ठिकाणी आणि त्यातल्या त्यात उमरीसारख्या दुर्गम ठिकाणी ह्या कशा उपलब्ध झाल्या? नाही, खरं म्हणजे दूध डेअरी हा खूप अवघड विषय आहे. दूध आपण काढल्याच्या नंतर, जनावराचं दूध काढल्याच्या नंतर ते 3 तासाच्या आत जर त्याला आपण प्रक्रिया नाही केलो तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात आणि बॅक्टेरिया वाढल्यामुळं ते दूध खराब व्हायला सुरुवात होते. खरं म्हणजे त्याला योग्य टेम्परेचरमध्ये योग्य मेंटेन केलं तरच ते दूध राहू शकते. म्हणजे एवढं ते हे आहे दूध की म्हणजे नाशवंत आहे आणि नाशवंत असल्यामुळे त्याची अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन त्या भागात खूप फिरून अनेक त्या गोष्टीचं माहिती घेऊन, नॉलेज घेऊन मग तिथल्या आम्ही अत्यंत स्टँडर्ड अशा मशनरी आणल्या आणि मशनरी आणून या ठिकाणी दूध कलेक्शन करायला सुरुवात केली. खरं म्हणजे हे सगळं करण्याच्या अगोदर आम्ही रिलायन्ससोबत टायप केलं, रिलायन्ससोबत अनुभव घेतला. या भागामध्ये डेअरी चालवता आलं नाही, रिलायन्सनं सुद्धा या भागातले डेअरी सेंटर सगळे बंद केले आणि ती निघून गेली. मग मी म्हणलं बा शेतकऱ्याला आपण वाऱ्यावर कसं सोडायचं, आणि शेतकऱ्याने आपल्या भरोशावर या ठिकाणी गाई म्हशी घेतल्या आणि त्यांना वाऱ्यावर न सोडता आपण ते दूध कलेक्शन केलं पाहिजे, त्याचं मार्केटिंग केलं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आम्ही ती डेअरीच चालू ठेवली. तुमचं जे उत्पादन आहे दुधाचं ते कोणत्या नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे, जेणेकरून आम्हाला उद्या मार्केटमध्ये गेलं तर घेता येईल? बरोबर आहे. या ठिकाणी जिल्हाभरामध्ये माझी ओळख कवळे गुरुजी म्हणून सगळीकडे ओळखल्या जाते आणि म्हणून आम्ही काय केलं, आमच्या सगळ्या प्रोडक्टचं नाव दिलं के गुरुजी. के गुरुजी नावाने आम्ही आमचे हे दुधाचे सगळे प्रोडक्ट विकतो. त्याच्यानंतर आमचे गुळ कारखाने आहेत, त्या गुळ कारखान्यामध्ये आमचं गुळाचं सुद्धा पॅकिंग के गुरुजी ह्या नावानेच होत असते. आणि आज आमचं गुळाचं मार्केटिंग देश विदेशामध्ये सुद्धा आमचं जात असते. रशिया, जर्मनीसारख्या देशामध्ये आज आमचा गुळ विकला जातो आणि आपल्या सगळ्या मेट्रो सिटीमध्ये सुद्धा पॅकिंगचा गुळ आमचा विकला जातो. नाही, मला त्या गुळाच्या गोष्टीकडे, कारण तुमच्या गुळाच्या संदर्भातील मी बऱ्याचशा गोष्टी ऐकल्यात, वर्तमानपत्रामधनं सुद्धा बातम्या ऐकलेल्या आहेत. तर आपण सुरुवात आपली दुग्ध उत्पादनापासून झाली आणि त्यानंतर आपण गुळ उत्पादनाकडे वळाले. तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्याच फिरवलेल्या आहेत, कारण प्रामुख्यानं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातच चांगला अभ्यास केला असं मला वाटते. त्यातल्या त्यात बारामतीचा जास्तीचा अभ्यास केला. तर गुळ उद्योगाकडे काम वळलं, कारण कसं आहे, गुळ उद्योग हा 4 महिन्याचा उद्योग समजला जातो. त्यातल्या त्यात त्याला मिळणारा जो कालावधी आहे तो फार अत्यल्प असतो. म्हणजे जवळपास 3 महिन्याचा कालावधी काम करण्यासाठी मिळतो. कारण उर्वरित कालावधी त्याच्यावर प्रक्रिया करते वेळेस तो गुळ न जमणे, तो एकत्रित न बसणे किंवा त्याच्यावर ज्या पद्धतीनं ती गाठ बांधायला जायला पाहिजे तशी न बांधल्या गेल्यामुळं त्याच्यावर परिणाम होत असतो. मात्र आपण गुळ उद्योग नाही तर त्याच्यामधनं गुळ पावडराची निर्मिती केली आणि ती सुद्धा रसायनविरहित केली. तर ही संकल्पना कशी आली? काय होतं, मुळामध्ये आपल्याला शेतकऱ्याला न्याय द्यायचा होता या भागामधल्या, आणि मग न्याय देण्यासाठी मला या भागामध्ये साखर कारखाना काढायचा होता. पण साखर कारखाना काढण्यासाठी शासनाचे नॉर्म्स आहेत. 2 साखर कारखान्यामधलं हवाई अंतर, एअर डिस्टन्स 2 चिमणीमधलं हे 25 किलोमीटर पाहिजे. आणि त्यामुळं 25 किलोमीटर हवाई अंतर जर पाहिजेत असेल तर मग उमरी तालुक्यामध्ये कुठंच आम्हाला साखर कारखाना काढता येत नाही. कारण इकडं बाजूला कुंटरूचा कारखाना आहे, त्याच्यानंतर बाजूला वागलवाडा कारखाना आहे उमरी तालुक्यामध्ये. त्याच्यानंतर मी बघितलं बुवा धर्माबाद तालुक्यात कुठं काढता येईल का, धर्माबाद तालुक्यामध्ये सुद्धा 25 किलोमीटर अंतर भरत नाही, त्यामुळे धर्माबाद तालुक्यातही काढता येत नाही. पुन्हा नायगाव तालुक्यामध्ये मी जमिनी बघितल्या, पण नायगाव तालुक्यामध्ये सुद्धा तिकडं गोदावरी मनार कारखाना आहे आणि पलीकडून शिवाजी सर्व्हिस स्टेशन बाराळीचा कारखाना आहे आणि अलीकडून कुंटरू कारखाना आहे. त्याच्यामुळं नायगाव तालुक्यामध्ये सुद्धा कुठंच जमीन त्या ठिकाणी 25 किलोमीटर अंतर भरत नाही आणि म्हणून ह्या तिन्ही तालुक्यामध्ये आपल्याला साखर कारखाना काढता येत नाही. म्हणून या ठिकाणी मी गुळ कारखाना काढायचा निर्णय घेतला आणि ह्यामध्ये मला नंतर असं लक्षात आलं की साखरेपेक्षा
मानव शरीराला गुळाची अत्यंत आवश्यकता असते आणि गुळ खाल्ल्यामुळं तुमचं डायजेशन सिस्टीम ही अत्यंत चांगली राहते, स्ट्रॉंग राहते, पचनक्रिया अत्यंत चांगली राहते. त्यानंतर त्यामधून आयर्न आणि कॅल्शियम खूप चांगल्या प्रकारे मिळत असल्यामुळं हाडंसुद्धा चांगले राहतात. आपण गुळाचा जर चहा पिला तर ॲसिडिटी होत नाही, कारण गुळ हा अल्कलाईन आहे आणि साखर जर आपण खाल्ली तर साखर ही ॲसिडिक आहे आणि त्याच्यामुळं शरीरामध्ये आता सगळ्यांना ॲसिडिटी व्हायली. ॲसिडिटी झाल्यामुळं पचनक्रिया तुमची बिघडायली, हार्टचे प्रॉब्लेम यायलेत आणि त्यामुळं गूळ हा शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. पूर्वी आपले पूर्वज गूळच खात होते, पूर्वी साखर कोणी खात नव्हतं आणि म्हणून पूर्वी सगळ्या आपल्या पूर्वजांची तब्येत ही अत्यंत चांगली होती. पण आता जुनं ते सोनं ह्या म्हणीप्रमाणे आता शहरामध्ये सुद्धा अनेक गुळाचे चहा अनेक ठिकाणी मिळत आहे आणि गुळाला अत्यंत महत्त्वसुद्धा येत आहे. आज साखरेपेक्षा गुळाचे भाव पुढे गेलेले आहेत आणि म्हणून ह्या गुळाकडे आम्ही वळलो. नक्कीच. कारण कसं आहे माहिती आहे का, आपण गुळ उद्योगाकडे वळला त्याच्यामध्ये तुम्ही गुळाची पावडरही करतात. आज तुमची विदेशातही जे गुळ आहेत तो विदेशातही जातो आणि म्हणजे परदेशी लोकसुद्धा मोठ्या चवीनं ते गुळ खातात. विषय असा आहे की एखादा प्राथमिक शिक्षक त्याची जर पगार पाहिली तर ती जेमतेम असते. मात्र त्या प्राथमिक शिक्षकानं एखाद्या उद्योगाकडे भरारी घेताना, पहिला उद्योग सुरू करताना म्हणजे एक गुळ कारखाना सुरू करताना लागणारी जी रक्कम आहे ती करोडोंच्या मध्ये असते. तर हे जे वित्तपुरवठा आहे तो उभारला कसा? का सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की एका शिक्षकानं, कारण फार महत्त्वाचं असणार आहे, एका प्राथमिक शिक्षकाचा पगार आज जर मी एका शिक्षकाचा मुलगा आहे आणि नवरा आहे त्याच्यामुळे मला त्याची कल्पना आहे की त्याचा पगार किती असतो आणि त्या पगारामधनं सगळं कुटुंब, लेकरांचं शिक्षण आणि त्याच्यामध्ये उद्योगाकडे वळणं. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी एका शेतकऱ्याच्या मुलाची आहे. तर मग हे वित्तपुरवठा कुठनं झाला आणि कसा केला, म्हणजे जेणेकरून आपले प्रेक्षक आहेत, उद्याच्या होणारे तरुण उद्योजक आहेत, तुमच्या माध्यमातून काहीतरी घेतील? नाही, कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं असं असते की जीवनामध्ये माणसानं लोकांसोबत विश्वासानं वागायचं असते आणि मी अत्यंत लोकांसोबत विश्वासानं वागलो. मी शिक्षकी पेशामध्ये असतानासुद्धा मी शाळेमध्ये 1 मिनिटसुद्धा लेट कधीच जात नव्हतो आणि शाळेमध्ये सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे मी काम करत होतो. आणि नंतर जसं समाजामध्ये मी वागू लागलो तेव्हा मी फायनान्शियल मॅनेजमेंट करत असताना लोकांसोबतसुद्धा पैशाचा व्यवहार मी अत्यंत विश्वासाने केला. त्यामुळं माझी पत निर्माण झाली. मी एक पतसंस्था चालवत होतो, त्यामुळं पतसंस्थेमध्ये सुद्धा मी शिक्षक असताना शिक्षकांच्या पतसंस्थेचा मी चेअरमन होतो. त्या पतसंस्थेमध्ये सुद्धा अत्यंत चांगलं काम मी त्या ठिकाणी केलं. आज आमची ही सहकारी पतसंस्था आहे. या पतसंस्थेमध्ये सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात विश्वासाने गुंतवणूक करतात. त्यामुळं आमचा सगळ्या पैसेवाल्या लोकांशी संबंध आला. मी व्यापाऱ्यांना असेल, आमच्या शेतकऱ्यांना असेल, आमच्या शिक्षकांना असेल, अनेकांना मी विनंती केली की बा आपल्याला कारखाना काढायचा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यांनी अत्यंत उदार अंतःकरणाने मला त्या ठिकाणी मदत केली. सगळ्यांनी मला सहकार्य केलं. हे कारखाना काढण्यासाठी अनेकांनी आम्हाला फंड्स उपलब्ध करून दिले. बँकर्सनी सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज दिलं, कारण बँकर्ससुद्धा अत्यंत तपासूनच कर्ज देत असतात. तो माणूस कसा आहे, त्याचं नेचर कसं आहे. आणि मग हे सगळं आता आमची पतसंस्था असल्यामुळं, मी स्वतः एक बँक चालवत असल्यामुळं बँकर्सचे आमचे खूप चांगले संबंध यायचे. बँकर्ससुद्धा म्हणायचे तुमची एवढी संस्था असताना तुम्ही कसं चालवायला बाबा, आम्हाला तर वसुलीला खूप अडचणी यायल्यात. पण आज मी आपल्याला अभिमानानं सांगू इच्छितो की आमच्या पतसंस्थेचा थकबाकीचं जे प्रमाण आहे अगदी 1% आहे. अगदी 1% म्हणजे 99% आमची वसुली आहे आणि 1% हे बुडीत कर्ज आमचं या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करून जर आपण कुठलंही काम केलं तर त्यामध्ये यश येत असते. आणि म्हणून आम्ही अनेक आमच्या सहकाऱ्यांना, माझ्याबरोबर अनेक शिक्षक रिटायर्ड झाले, त्यांना ग्रॅच्युटी आली, त्यांनी सगळेच्या सगळे पैसे माझ्याकडे दिले कारखाना मी काढत असताना. शिक्षकाला शेवटी शिक्षकच उपयोगी आला. हो, शिक्षकांनी मदत केली, व्यापाऱ्यांनी मदत केली, मित्रांनी मदत केली, आमच्या भागातल्या अनेक शेतकऱ्यांनी मदत केली. आणि ह्या सगळ्यांची मदत घेऊन या ठिकाणी आणि बँकेचीही मदत घेऊन मी ही कारखानदारी सुरुवात केली. पहिल्यांदा एक गुळ कारखाना, नंतर दुसरा गुळ कारखाना, आणि तुमचं जे स्वप्न होतं की एक साखर कारखाना असावा, तो स्वप्नवत वाटणारा साखर कारखाना वागलवाडा या कारखान्याच्या माध्यमातून अस्तित्वात आला आणि आज आपण थेट एका साखर कारखान्याचे मालक आहात. हे सगळं कसं घडलं? खरं म्हणजे कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबाच्या विचारातून कैलासवासी लक्ष्मणरावजी हास्यकर साहेबांनी आमच्या उमरी तालुक्याच्या माळरानावर हा शंकर सहकारी साखर कारखाना उभं करण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं. आणि
हास्यकर साहेबाच्या काळामध्ये तो कारखाना अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे चालत होता. त्यांचं कम्युनिकेशन लोकांसोबत अत्यंत चांगलं होतं, शेतकऱ्यांसोबत त्यांचे संबंध चांगले होते आणि राजकीय एवढी भयानक विपरीत परिस्थिती असतानासुद्धा हास्यकर साहेबांनी प्रचंड मेहनतीच्या बळावर शंकरराव साहेबांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी तो कारखाना उभं केला, अत्यंत चांगल्या प्रकारे चालवला. त्या भागातल्या तरुणांच्या हाताला काम दिलं, त्या भागातल्या शेतकऱ्यांना सुखी आणि संपन्न करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. पण काही काळानंतर कैलासवासी लक्ष्मणरावजी हास्यकर साहेबावर काळाने घाला घातला आणि त्यांना या ठिकाणाहून खरं म्हणजे परमेश्वरांचं बोलवणं आलं आणि त्यांना जावं लागलं आणि नंतर दुर्दैवानं तो कारखाना त्या ठिकाणी बंद पडला. नंतर तिथं अनियमिततेमुळं ऊस कधी व्हायचा कधी होत नव्हता आणि त्याच्यामुळं खूप कारखान्याचं नुकसान झालं. खरं म्हणजे कुठलाही कारखाना चालवत असताना त्या ठिकाणी ब्रेक इव्हन आलं पाहिजे आणि ब्रेक इव्हन येण्यासाठी रॉ मटेरियल जे कच्चं मटेरियल आहे ते कच्चा माल त्या प्रमाणात तिथं उपलब्ध झाला पाहिजे, तर तो कारखाना त्या ठिकाणी प्रॉफिटमध्ये येतो, ब्रेक इव्हन त्याला मिळतं आहे आणि तो लॉसमध्ये जात नाही आणि व्यवस्थित चालतो. पण हास्यकर साहेबाच्या नंतर त्या भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण त्या प्रमाणात करता आला नाही आणि त्यामुळं रॉ मटेरियल त्यांना मिळालं नाही आणि मग ब्रेक इव्हन येत नव्हतं आणि तो कारखाना सतत लॉसमध्ये जात होता आणि लॉसमध्ये गेल्यामुळं त्या ठिकाणी मग भावराव कारखान्याने तो कारखाना विकत घेतला आणि भावराव कारखान्यानं काही दिवस अत्यंत चांगल्या प्रकारे चालवला. नंतर त्यांचे 4 कारखाने झाले आणि 4 कारखान्यावर त्या ठिकाणी लक्ष देणं त्यांना दुरापास्त होऊ लागलं. त्याच्यामुळं त्या भावराव कारखान्याचे लॉस होऊ लागलं आणि म्हणून नंतर त्या प्रशासनानं आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी तो कारखाना विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला आणि मला त्या ठिकाणी बोलवले. मला म्हटले, वा गुरुजी, आम्हाला तो कारखाना विकायचा आहे, तुम्ही घ्यावं असं आमची इच्छा आहे. मी म्हटलं, साहेब घ्यावं बरोबर आहे, पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मग त्यांनी म्हटले, बा तो तुमचा विषय आहे, पण तुम्ही चांगलं कारखानदारी चालवू शकता, शेतकऱ्याला न्याय देऊ शकता आणि त्या कारखान्याला मोठ्या साहेबाचं नाव आहे आणि मोठ्या साहेबाचं नाव असल्यामुळं मोठ्या साहेबाचं खूप मोठं काम ह्या भागामध्ये आहे. मराठवाड्यासाठी फार मोठं काम आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबाचं आहे आणि मग त्या नावाला कुठं धक्का पोचू नये म्हणून मी तो कारखाना विकत घेण्याचा निर्णय घेतला. खरं म्हणजे तुम्ही म्हटल्यासारखं माझ्याकडे पैसे नव्हते, पण कोरोनासारख्या महामारीमध्ये मी जवळपास 120 गावाला भेटी दिल्या आणि मला लोकांनी शेअर्सपोटी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे दिले, मदत केली. लोकांनी मला हिंमत दिली, सहकार्य केलं आणि बुलढाणा अर्बन बँकेनं आदरणीय भाईजीनं मला 40 करोड रुपये लोन मंजूर केलं. 20 करोड रुपये लोकांनी मला डिपॉझिटमधून दिले आणि 40 करोड रुपये मला त्या ठिकाणी भाईजीनं बुलढाणा अर्बनकडून लोन दिलं आणि 60 करोड रुपयामध्ये मी तो कारखाना जवळपास 51 कोटी रुपयाला विकत घेतला आणि बाकीचे 5-10 कोटी त्या ठिकाणी मेंटेनन्सला मला खर्च लागला. म्हणजे 60 कोटीमध्ये तो कारखाना मी चालू केला आणि त्या भागातल्या तरुणांना न्याय दिला, त्या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय दिला. नक्कीच, कारण आपण तो वागलवाडा कारखाना बंद अवस्थेत असणार आताच चांगल्या अवस्थेत तुम्ही आणला तो आणि सुरू केला. प्रामुख्यानं जर पाहिलं तर शिक्षकी पेशामधल्या प्रत्येक शिक्षकाचा एक विषय हँड असतो. मग तो इतिहास असू द्या, मॅथमॅटिक्स असू द्या, इंग्रजी असू द्या अथवा हिंदी असू द्या. तुमचा जो विषय हँड आहे तो म्हणजे ऊसावरचा तुमचा अभ्यास मी पाहिलेला आहे, कारण तुमचा फार अभ्यास आहे ऊसावर. आपण ज्या परिसरातनं आहोत त्या परिसरामध्ये ऊसाचं मी म्हणतो की तेवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जात नाही, कारण आपण सोयाबीन, हळद, केळी ह्याच पिकाकडे जास्त वळलेलं होतं आणि तुमचा भाग म्हणजे जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये तेच उत्पादन घेतले जाते. मात्र तुमचा ऊसाविषयीचा अभ्यास फार प्रगाढ आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये असं म्हणलात की मराठवाडा हा ऊसामध्ये देशात नंबर 1 वर असू शकतो. हा ऊसाविषयीचा अभ्यास तुम्ही कोणत्या पद्धतीने केला आणि तुम्हाला काय वाटतं की ऊसाचं जर उत्पादन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतलं तर मराठवाड्याचं उद्याचं चित्र काय असेल? अत्यंत आधुनिक पद्धतीचा वापर करून अभ्यासपूर्ण पद्धतीनं जर घेतलं तर मी तर सांगू इच्छितो की या भागामध्ये एकरी 100 टन ऊस सहज निघू शकतो आणि एकरी 100 टन ऊस जर निघाला तर आजच्या आपल्या भावाप्रमाणे एकरी 2.5 लाख रुपये शेतकऱ्याला उत्पन्न होऊ शकते. साधारणतः एखाद्या शेतकऱ्याला जरी कमी जास्त झालं तरी 70-80 टन तर सहज उत्पन्न होऊ शकते. 80 टन जर झालं तर 2 लाख रुपये एकरी उत्पन्न होते आणि 2 लाख रुपये एकरी उत्पन्न जर झालं तर आज ऊस पीक हे नुसतं साखर उत्पादनासाठी राहिलेलं नसून आज ऊस पीक हे शेतकरी हा ऊर्जादाता बनत आहे. कारण ह्या ऊस पिकापासून वीज निर्मिती होऊ शकते, ऊस पिकापासून गॅस निर्मिती होऊ शकते, ऊस पिकापासून इथेनॉल निर्मिती होऊ शकते. म्हणजे इथेनॉल म्हणजे ऊर्जाच निर्माण झाली, गॅस म्हणजे ऊर्जा निर्माण झाली, वीज म्हणजे ऊर्जा निर्माण झाली.
म्हणजे आज आमचा शेतकरी नुसता अन्नदाता राहिलेला नसून तो आता ऊर्जादाता म्हणून सुद्धा पुढे येत आहे. आणि जर मराठवाड्यामध्ये सिंचनाची सोय जर व्यवस्थित झाली तर हा मराठवाडा, हा महाराष्ट्र देशातलाच नव्हे तर जगातला एक फार मोठा ऊस उत्पादक, ऊर्जा उत्पादक म्हणून पुढे येऊ शकतो. आणि देशातली जी करन्सी आहे, जी आपण पेट्रोल डिझेलसाठी जी खर्च करतो, ती करन्सी 50% येऊ शकते. आणि देश हा जगातला महाशक्ती म्हणून पुढे यायला काहीच वेळ लागणार नाही. अवघ्या 5 वर्षामध्ये हा देश फक्त महाराष्ट्र, एकटा महाराष्ट्र म्हणतो मी, एकटा महाराष्ट्र पूर्ण देशाला फार पुढे नेण्याचं स्वप्न या ठिकाणी बघू शकतो आपण. पण यामध्ये थोडं नियोजन झालं पाहिजे. यामधल्या राजकीय मंडळींनी प्रत्येक ठिकाणी राजकारण न करता थोडं जर आपण लक्ष दिलं ह्या गोष्टीकडं तर हा देश प्रचंड पुढे जाऊ शकतो. आणि आपल्या देशाचा जो पैसा आहे तो डिझेल पेट्रोलमध्ये खर्च जो होतो तो खर्च होणं थांबल. आणि आपली ही करन्सी आपल्याच देशात थांबल्यामुळं आपला देश प्रचंड संपन्नतेकडे जाईल. कर्जबाजारी न होता तो देश स्वयंपूर्ण होईल आणि दुसऱ्या देशाला कर्ज पुरवठा करण्याची ताकद आपल्या देशामध्ये निर्माण होईल. नक्कीच. ज्या पद्धतीनं आपण ऊसाविषयीचं फार सविस्तर विश्लेषण करत, कारण त्याच्यामधून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, इथेनॉल असेल, साखर असेल, मळी असेल, ह्या सगळ्याच, बगॅस असेल, या सगळ्या गोष्टी जे काय वेस्टेज नाही आहेत आणि त्याच्यातून खरंच ऊर्जा निर्मिती नक्कीच होते. त्यानंतर आपण हे सगळे उद्योगाकडे आल्यानंतर सुरुवातीला आपली एक छोटी सुरुवात होती आणि नंतर आता आपण शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करणारी स्वतःचीच बँक अस्तित्वात आली. ज्या गोष्टीची तुम्हाला दुसऱ्यांना मदत घ्यावी लागत होती, आता तुम्ही स्वतःचीच बँक सुरू केली आणि गरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या माध्यमातून आपण वित्त पुरवठा करत आहात. हा शेवटचा प्रश्न आहे, काय सांगणार? काय, मी अनेक गावामध्ये डेअरीसाठी फिरलो. लोक म्हणायचे, गुरुजी तुम्ही डेअरी दूध चालू करा म्हणायल्या, पण आमच्याकडे जनावरं नाहीत, जनावरं घेण्यासाठी पैसे नाहीत. आणि म्हणून आम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज दिलं. त्यानंतर ऊस लावा म्हटलं की शेतकरी म्हणायचे आम्हाला बेनं द्या, खत द्या. काही जणांची अडचण व्हायची की बा आम्हाला मोटार नाही, पाईपलाईन नाही. आणि मग हे सगळं पैसे नॅशनलाइज बँकेतून द्यायचं म्हटलं तर ते खूप किचकट प्रक्रिया होती. आणि म्हणून मग आम्ही आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना मोटार पाईपलाईनसाठी कर्ज दिलं, अनेक शेतकऱ्यांना गाई म्हशीसाठी कर्ज दिलं, अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज दिलं. म्हणजे ज्यानं मागल त्याला आम्ही त्या पद्धतीनं कर्ज देऊन या शेतकऱ्याला अत्यंत सन्मानाचं कसं जीवन जगता येईल, त्याला कुठेही बँकेमध्ये रांग लावून कर्ज मागण्यासाठी थांबण्यापेक्षा त्यानं आल्याबरोबर अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुविधा देऊन त्याला चहा पाजून आम्ही सन्मानानं कर्ज वितरित करतो. आणि आज आमच्या पतसंस्थेमध्ये शेतकऱ्यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात ठेवी तयार झाल्या. कारण आज आमच्या ऊसाच्या माध्यमातून शेतकऱ्याकडे एवढा पैसा यायला आहे की एका वर्षाला 25-25 लाख रुपये एका शेतकऱ्याला ऊसाच्या माध्यमातून यायलेत. मग त्यांना 25 लाखाचं खर्चच काम नाही. आणि त्यामुळं आमच्या संस्थेच्या सुद्धा डिपॉझिट वाढल्या. आणि RBIच्या नियमानुसार आम्हाला आमच्या 30% रक्कम ही नॅशनलाइज बँकेत किंवा सहकारी बँकेत गुंतवणूक करावी लागते. त्यामुळं आम्ही आज MSC बँकेकडे जवळपास 15-20 करोड रुपये आम्ही गुंतवणूक केली. आम्ही नॅशनलाइज बँकांकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात युनियन बँक असेल, HDFC बँक असेल, अशा वेगवेगळ्या नॅशनलाइज बँकेमध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये 20-20, 25-25 करोड रुपये गुंतवणूक केली. आणि त्या डिपॉझिट गुंतवणूक केल्यामुळं माझं वैयक्तिक क्रेडिबिलिटी नॅशनलाइज बँकेकडे वाढलं. आणि म्हणून बँकांना वाटू लागलं की बा गुरुजी एवढं व्यवस्थित वित्तीय व्यवस्था सांभाळतात, फायनान्शियल असोसिएट सांभाळतात, मग यांना तर कारखानदारी चालवणं काही अवघड होणार नाही. आणि म्हणून अनेक बँका मला कर्ज देण्यासाठी उत्सुक असतात. आणि अनेक बँकांनी सहकार्य केल्यामुळंच मला एवढे उद्योग उभं करता आले. आणि ह्या माध्यमातून अनेक तरुणांच्या हाताला मला काम देता आलं. आणि आज आमचा शेतकरी अत्यंत संपन्नतेकडे जात आहे, त्यांचं उत्पन्न अत्यंत चांगल्या प्रकारे वाढत आहे. आम्ही अनेक तरुणांना पुण्याला VSIला ट्रेनिंगसाठी पाठवलं, आम्ही अनेक तरुणांना बारामतीला पाठवलं ट्रेनिंगसाठी, अनेक तरुणांना कोल्हापूरला पाठवलं, अनेक महिलांना कोल्हापूरला पाठवलं, अनेक महिला बचत गटांना कर्ज देऊन आम्ही मोठ्या प्रमाणात आमच्या बँकेकडून महिला बचत गटांना कर्ज देतो. आणि आज त्यांचे व्यवसाय अत्यंत चांगल्या प्रकारे चालतात, सन्मानाचं जीवन जगतात. अनेक महिलांनी किराणा दुकान टाकलं, कोणी वेगवेगळे शिलाई मशीन घेतल्या, कोणी शेवाया मशीन घेतल्या, वेगवेगळे पापड उद्योग काढलं कोणी. अशा वेगवेगळ्या व्यवसायातून आज आमच्या महिलासुद्धा सन्मानाचं जीवन जगतात. निश्चितच. शेवटचा प्रश्न, बारामतीच्या ऊसाला आपण प्राधान्य दिलं आणि ते उत्पादन या ठिकाणी घेऊन आता इथं कारखानदारी वाढवलेली आहे. मात्र राजकीय पार्श्वभूमी आपली बारामतीपासून का सुरू झाली नाही?
नाही, माझी खरं म्हणजे राजकीय पार्श्वभूमी बारामतीपासूनच सुरुवात झाली. मी ह्या भागामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना कैलासवासी बापूसाहेब गोरठेकरांसोबत मी राष्ट्रवादीमध्ये जेव्हा इथं नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आली, बापूसाहेबांनी मला तिथं स्टार्टिंगला जेव्हा राष्ट्रवादी पक्ष निर्माण झाला तेव्हा मी ह्या उमरी तालुक्याचा राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष होतो स्थापनेपासून शेवट परवापर्यंत. आणि नंतर मग बापूसाहेब भाजपमध्ये गेले आणि मग तेव्हा मी या ठिकाणी अशोकराव साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि नंतर परवा अशोकराव साहेब, कारण जिल्ह्यामध्ये प्रचंड असं मोठं नेतृत्व, जिल्ह्याचं विकासाची भूमिका असणारं नेतृत्व सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबाचं आहे. आणि ह्या जिल्ह्याला प्रचंड मोठं पुढं नेण्याचं काम कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं आहे. आणि त्यामुळं त्यांची जी विकासाची भूमिका आहे त्या भूमिकेतून मग मी चव्हाण साहेबासोबत आलो आणि तेव्हापासून मी चव्हाण साहेबासोबत आहे. निश्चितच, कारण कवळे गुरुजींची जी कथा आहे, स्टोरी आहे, ती निश्चितच एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी आहे. कारण प्राथमिक शिक्षक ते उद्योजक असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. आणि याच एका प्राथमिक शाळेवरच्या शिक्षकानं आपली जी गरुड झेप आहे ती उद्योगाच्या माध्यमातून घेतली आणि संपूर्ण देशात आणि देशातील आणि राज्यातील जे तरुण आहेत या तरुणांनी या उद्योजक असणाऱ्या एका साध्या शिक्षकानं ज्यावेळेस उद्योगात भरारी घेऊन आपली जी मान आहे, समाजाची मान आहे जी उंचवली, ती खरंच नक्कीच प्रेरणादायी आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नांदेड.